या तुम्हाला आणखीन एक झाड दाखवतो. आमचं एक वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे हे एक वडाचं झाड आहे. 2017 मध्ये आम्ही ज्यावेळी या ठिकाणी काम सुरू केलं, भवानी आईच्या डोंगरावर आम्ही वृक्षारोपणाचं आणि संवर्धनाचं काम सुरू केलं, त्यावेळी आम्ही अशी या रस्त्याच्या कडेने काही झाडं लावत आलो. आणि हे एक झाड होतं की जे आम्ही विसरून गेलो या ठिकाणी झाड आहे म्हणून. तर म्हणजे आम्ही काटे वगैरे टाकले होते, परंतु हे अगदी शेवट होतं आणि याच्या जवळ काही झाड नव्हतं. आणि मग विसरून गेल्यामुळे याला आम्ही वर्षभर पाणीच टाकलं नाही. जेव्हा पुढच्या वर्षी आम्ही आलो तेव्हा थोडंसं पुढे जेव्हा चालत आलो तेव्हा आम्हाला दिसलं की हे वडाचं झाड तिथे आहे. त्यावेळी हे खूप छोटंसं एवढंसं झाड होतं आणि विशेष म्हणजे त्याची एक मुळी अशी जाड अशी डोंगराच्या दिशेला गेलेली होती आणि 1 वर्ष बिना पाण्याचं हे झाड जगलं. असं हे आमचं वैशिष्ट्यपूर्ण वडाचं झाड आहे. हे या ठिकाणी काही म्हशी येतात चरायला या परिसरामध्ये. या म्हशी काय करतात, इथे ट्री गार्डला त्या अंग घासण्याच्या उद्देशाने त्या जवळ जातात आणि अंग घासलं की त्या या ट्री गार्डला थोडंसं लूज करतात किंवा पाडून टाकतात कधी कधी. त्याच्यामुळे हे थोडेसे काटे त्याच्या भोवती असे आम्हाला लावावे लागतात.